हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? चला आज आपण काहीतरी बनवूया वेगळं. कधी कधी खूप अशा पोळ्या घरात उरतात ना, पाहुणे वगैरे आल्यानंतर स्वयंपाक शिल्लक होतो. मग त्याच्या पोळ्या उरताचं काय करायचं तेही सुचत आहे. नाश्त्याला चांगला चविष्ट पदार्थ बनवून बघूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहेत, ह्या पोळ्या आहेत उरलेल्या, आणि त्यासाठी लागणारा कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, तिखट, मोहरी, तेल, हळद, जिरं आणि मीठ. याच्यापासून बघूया आता बनवूयात चुरमा. आम्ही ना आता बघू, ह्या पोळ्या होत्या ना आपल्या, त्याच्या बारीक हातानं चुरून घेतलेल्या त्या पोळ्या. ह्या मिक्सरनं पण करता येतात, पण मिक्सरच्यापेक्षा हातानं जरी जास्त केलं ना, अशा बारीक चुरल्या ना, तर ह्या चविष्ट असाचा चुरमा बनतो. त्यासाठी बघा, कढईत आपण पहिले टाकूया तेल. तेल थोडंसं झालं की त्यात टाकूया आपण मोहरी आणि थोडे जिरं. मोहरी घातली आहे आणि हे आता घालते जिरं. हे थोडंसं तडतडलं ना तर कांदा घालूयात. अवघ्या 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. याला खूप वेळही लागणार नाही आणि खूपच स्वादिष्ट बनतो. एकदा करून नक्की बघा. आता थोडंसं मोहरी जिरं तडतडत आहे. हे झालं की आता आपण कांदा घालूया. आपण थोडे मीठ घालूया. कांदा होताना जर मीठ घातलं ना तर कांदा लवकर होऊन जातो. 1-1.5 चम्मच ह्याला घातलेलं आहे मी. तुम्हाला मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बघा किती छान होते ना. तुम्ही ह्या ताज्या पोळ्याचाही बनवू शकता किंवा उरलेल्या पोळ्याचाही बनवू शकता. ताज्या पोळ्यापेक्षा हा उरलेल्या पोळ्याचा जर चुरमा बनवलात ना तर चव खूप छान लागते याची. आपला कांदा आता सोनेरी रंगाचा होत आहे. त्याच्यात शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर टाकूया. तेलासोबत कोथिंबीर वगैरे टाकली ना अगोदर त्याचे चव खूप अप्रतिम लागते. आणि त्यात टाकत आहे मी या चम्मचनं, छोट्या चम्मचनं, जो मसाल्याच्या डब्यातला चम्मच असतो ना त्यानं 2 चम्मच तिखट आणि हळद. गॅस थोडा कमी करूयात. त्याच्यात टाकूया चुरमा बनवलेला हा पोळ्याचा चुरा. काही वेळ लागत नाही, अवघ्या 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे हा. सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकता आणि छान लागतो. एकदा करून बघा, खूप सुंदर लागतो हा. बघा मैत्रिणी, तयार झालेला आहे आपला चुरमा. बघा आपण, बघा किती छान याचा कलरही छान दिसतो. मी गॅस आता बंद केलेला आहे. अवघ्या 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे हा. करून अवश्य करून बघा एकदा. बघा आपला चुरमा तयार आहे. आता आपण थोडी सजावट करूया. त्याच्यावरून घालते थोडीशी मी कोथिंबीर, आणि थोडासा कांदा. हे बघा मैत्रिणी, तयार आहे आपली चुरमाची रेसिपी. बघा किती सुंदर दिसत आहे. कलर हे खूप किती सुंदर आहे याचा, आणि खायला तर ही अप्रतिम लागते. एकदा करून बघा. थँक्यू.